प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। रात्र आणीच्या 6 मार्गांवरती धावणाऱ्या या ज्या बसेस आहेत ते पीएमपीएलचं आर्थिक वर्षामध्ये 1 कोटी रुपयांचं उत्पन्न सुद्धा झालं असल्याचं बघायला मिळत आहे। रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता पीएमपीएल कडून आता नव्या मार्गावरती आणखी बसेस सुरू करण्याची तयारी दिसते। पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज परिसरामध्ये कोयत्यानं हल्ला करत दहशत पसरवणाऱ्या आरोपीची भारतीय विद्यापीठ पोलिसांनी धिंड काढली आहे। तन्मय सखाराम भुयारी असं या आरोपीचं नाव आहे आणि या आरोपीने विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता। पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यामध्ये हत्या करण्यात आलेली आहे आणि कोथरूडमधील 55 वर्षीय लक्ष्मण शिंदे असं मृत उद्योगपतीचं नाव आहे। पाटण्यामध्ये त्यांची गळा दाबून हत्या झालेली आहे। कंपनीचे काही टूल्स आणि मशिनरी स्वस्त भावामध्ये देतो असं सांगून लक्ष्मण शिंदेंना पाटण्यामध्ये बोलावून घेण्यात आलेलं। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी विनंती केली आहे। परीक्षेसाठी आता तांत्रिक अडचणीचे दिवस वगळून 45 दिवसांचा पूर्ण अवधी द्यावा यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। वॉर्डमधून रुग्णाला बाहेर आणण्यासाठी ससून हॉस्पिटलकडे व्हीलचेअर नसल्याचं समोर आलंय। अपघातामध्ये एक पाय गेल्यानं रुग्ण उपचार घेण्यासाठी आता आलेला होता, मात्र उपचार झाल्यानंतर रुग्णाला सोडायला व्हीलचेअरच उपलब्ध नाही आहे, त्यामुळे रुग्ण घसरत खाली आलाय। ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा त्यामुळे समोर आला असल्याचं देखील आपण पाहतोय।